शनिवार वाड्यातील पेशवेकालीन 250 वर्षांपूर्वीची जलव्यवस्थापन यंत्रणा समजून घेण्यासाठी आणि बंद असलेल्या ऐतिहासिक हजारी कारंजा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागातर्फे उत्खनन केले जाणार आहे। सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजात गतिशीलता आणि समन्वय आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी 41 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या मंजूर केल्या असून 7 पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी मिळाले आहेत। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 22 नोव्हेंबर 2026 रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर 444 कनिष्ठ लेखनिक पदांच्या चालू भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पादरम्यान लक्ष्मीवाडी वसाहत व मुंशिंग परिसरातील 22 मोठ्या वृक्षांचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जिल्हा प्रशासनाकडून यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले। पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी कोयत्याचा धाक दाखवत दगडफेक केली, ज्याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले।